हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार कायम. निवडणूक झाली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालावर भवितव्य अवलंबून. कोर्टाच्या निर्णयानंतर वीकेंडला निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा. आज आणि उद्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार. 1 डिसेंबरच्या रात्री 10 पर्यंत उमेदवारांना करता येणार प्रचार. बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 4 ठिकाणी जाहीर सभा. सकाळी माजलगाव, दुपारी धारूर, बीड आणि गेवराई दादांची तोफ धडाडणार. निवडणुकीत पैशांचा नुसता पाऊस नाही तर अतिवृष्टी सुरू. मतांची बोली लावायची बाकी राहिलंय. उद्धव ठाकरेंचा सरकारवर घणाघात. अडचणीच्या काळात देवाच्या अगोदर लोकांना धनंजय मुंडे आठवतो तर लोकांच्या सेवेत कायम राहणार. बीडमध्ये प्रचारादरम्यान धनंजय मुंडेंचं विधान. कोकणात राणेबंधूंमधील संघर्ष टोकाला. जे करायचं ते करा, माझे हात स्वच्छ आहेत. नितेश राणेंच्या टीकेवर निलेश राणेंचा पलटवार. पैशानं मत विकत घेणं हा मोठा पराक्रम नाही. जिल्ह्यात एक मोठा गट सुरू आहे. नारायण राणेंची राजकीय कारकीर्द काही जण संपवू पाहतायत. केसरकरांचा मोठा दावा. नांदेडमध्ये पाण्यासाठी दिलेले पैसे खाल्ले. गुलाबराव पाटलांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल. जलजीवन मिशनचं एकतरी काम नांदेडमध्ये झालंय का? अशोक चव्हाणांचा गुलाबराव पाटलांवर पलटवार. गुंड गजानन मारणे याला विशेष मोक्खा न्यायालयाकडून जामीन मंजूर. पुणे महानगरपालिका हद्दीत थांबण्यास गजा मारणेला पोलिसांकडून मनाई. एमएमसी झोनचा प्रवक्ता अनंतसह 11 माओवाद्यांचं दरेकसा पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर होतं 2 कोटींचं बक्षीस. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करूयात. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी निलेश राणे आणि दीपक केसरकरांनी पैसे वाटपावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय. पैशानं मतं विकत घेणं हा मोठा पराक्रम नसल्याचं म्हणत दीपक केसरकर यांनी विरोधकांना टोला लगावलाय. त्याचबरोबर जिल्ह्यात एक मोठा कट सुरू असून नारायण राणेंची राजकीय कारकीर्द काही लोक संपवू पाहतायत असा दावाही त्यांनी केलाय. तर लक्ष्मीला नाही म्हणू नका, सर्व घ्या आणि शिवसेनेला मतदान करा असं आवाहन निलेश राणे यांनी मतदारांना केलंय. पाहूयात. आज जो प्रयोग केला ना सर, तोच प्रयोग त्यावेळेला सुद्धा केला. पैशाने मतं विकत घेणं म्हणजे काय मोठा पराक्रम नसतो. तुमच्यापर्यंत काही पोहोचलेही असेल ते सगळं घ्या आणि शिवसेनेला मतदान करा. कोणी नाही म्हणू नका, कारण का लक्ष्मी आहे. लक्ष्मीला वाईट वाटू नये असं काही करू नका. ते सगळं घ्या, लक्षात ठेवा. आणि आमच्या नागेश गावडे आणि 20 उमेदवारांना आपण निवडून द्या, एवढं सांगण्यासाठी मी इथे आलो. तिकडे बीडमध्ये धनंजय मुंडेंची सभा पार पडली आणि यावेळी बोलताना धनंजय मुंडेंनी बीडमध्ये केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला. कमळाच्या चिन्हाला घड्याळाचं चिन्ह गमछा घालत कमळ आणि घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन धनंजय मुंडे यांनी केलं. अडचणीच्या काळात देवाच्या अगोदर हा धनंजय मुंडे लोकांना आठवतो. असंच लोकांच्या सेवेत कायम राहणार असल्याचं म्हणत धनंजय मुंडे यांनी मतदारांना विश्वास दिला. एखाद्या व्यक्तीला अडचण आली तर देवाच्या अगोदर धनंजय मुंडे सारख्या एका कार्यकर्त्याचं नाव त्याला आठवतो, त्याचा फोन नंबर आठवतो आणि ती अडचण सांगतो. याच्यासारखं देवाने आपल्याला नशिबात किती करा. म्हणून इथून पुढच्याही काळात
संबंध माझं जीवन तुमच्या सेवेत जाणार आहे. त्याच्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही, हेही मी आपल्याला या निमित्तानं वचन देतो. जमलं? इथं अशी घड्याळ. जमलं? आता तरी सर्वाधिक मतानं उमेदवार विजय करणार ना? सगळ्यांनी हात वर उंच करून वज्रमुठ करा. आजपर्यंत जेवढा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकलाय, एवढं चांगलं काम करून दाखवील की पुढच्या पिढ्या सुद्धा या ठिकाणी विश्वास टाकतील आणि आम्हाला सुद्धा आपली सेवा करायची ऊर्जा मिळेल. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल होते. संगमनेरमधील व्यापाऱ्याला शिवीगाळ आणि धमकी दिल्याची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण आलं. एमएमसी झोनचा प्रवक्ता आनंदसह 11 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. दरेकसा पोलीस ठाण्यामध्ये माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांवर 3 राज्यात 2 कोटींचं बक्षीस होतं. कुख्यात गुंड गजा माने पुणे पोलीस आयुक्तालयातून बाहेर पडला. कोर्टाच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये थांबण्यास गजा माने याला पोलिसांनी मनाई केली आहे. त्यामुळे गजा माने आता पुणे महानगरपालिकेच्या हद्दीबाहेर राहणार आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर गजा मानेनं गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांसमोर हजेरी लावली. मुंबई महानगरपालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबत तातडीचे आदेश दिले. राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी राजेश अग्रवाल यांच्या खांद्यावर येणार आहे. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीना हे 30 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत आणि त्यांच्यानंतर 1 डिसेंबरपासून राजेश अग्रवाल हे मुख्य सचिव असतील. निवडणुकीच्या धामधुमीत प्रचारासाठी वेळेत पोहोचण्यासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ होते. शिर्डी विमानतळावर एकनाथ शिंदेंची धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. एकाच दिवशी अनेक सभा घेण्यासाठी नेत्यांची दमछाक होते. कोपरगाव येथील हेलिपॅडवर उतरताच उड्डाणाच्या वेळेत पोहोचण्यासाठी अजित पवार धावत पळत सभेसाठी निघाले. नेत्यांची ही धावपळ कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत सभा घेता येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. तर तुम्ही कशाची वाट पाहणार? जे तुमच्या मनात नाही ते माझ्या मनात नसल्याचंही ते म्हणाले. तसं म्हणत पैसे वाटपावरून त्यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. कल्याण ग्रामीणचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी राजीनामा दिलाय. दरम्यान प्रकाश भोईर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी हा पक्षप्रवेश होणार असल्याचंही बोललं जात आहे. बदलापुरात दुचाकी रॅलीच्या माध्यमातून अदिती तटकर यांनी जोरदार प्रचार केलाय. बेलवली आणि मोहना नंदगर स्टेशन या तसंच कात्रप या भागात बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. दरम्यान अदिती तटकर यांनी दुचाकीवर बसून मतदारांशी संवाद साधला. बदलापूर नगरपरिषदेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे. बदलापुरात मुख्यमंत्री फडणवीसांची सभा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं. रायगड जिल्हा ओरबाडल्याप्रमाणे महाड नगरपालिका ओरबाडणार असं म्हणत विकास गोगावलेंनी सुनील तटकरेंवर टीका केली आहे. 2 भावांनी एकत्र यावं पण ते निवडणुका जिंकतील का असा सवाल करत चंद्रकांत पाटलांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे. तर ठाकरेंची 75 नगरसेवक शिवसेनेमध्ये गेले, त्यांना उमेदवार शोधावे लागणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. सिद्धाराम